लढत आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातील सेकंड लास्ट आपल्याला सामना पाहतोय। याच्यानंतरचा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे आंबवणे गाव विपक्ष शिनाडी बोलाडेवाडी या दोन संघांदरम्यान आपण सामना पाहणार आहोत। गुडेकर संघाचे दोन्ही सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। स्ट्राइक वरती संचित, नॉन स्ट्राइक एंड वरती आहेत अक्षय। संचित स्ट्राइक वरती, नॉन स्ट्राइक एंड वरती अक्षय, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सचिन। पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडूला कव्हरच्या डोक्यावर खेळला फटका पाहायला मिळतो। एक धाव कंप्लीट आहे। दुसऱ्या धाव्यासाठी कॉल सुंदर आणि बिटवीन द विकेट। दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत। पहिल्या चेंडूवरती येणाऱ्या दोन धावा अकाउंट ओपन केले गेले गुडेकर ब संघाचे। हा सामना अटातडीचा रोमहर्षक शेवटच्या क्षणापर्यंत या दोन संघांमध्ये लढताना पाहायला मिळणार आहेत। एका बाजूने संचित असतील, अक्षय असतील, त्यांच्या साथीने साहिल, रोहन अशा प्रकारचे बॅटर पाहायला मिळतील। पण त्या गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज तयार। पुढचा चेंडू पण त्या कट केलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये। क्षेत्ररक्षक कौशिक पोषर यांच्याकडून चुकी होताना पाहायला मिळते। जीवनदान संचितला मिळत आहे आणि एक धाव कंप्लीट केली आहे। एका धावेने धावसंख्या वाढली आहे। दुसऱ्या बाजूने आपण पाहिले तर सचिन आहे, कौशिक आहे, संदेश आहे, अशा प्रकारचा लढत या दोन संघांमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। आता मात्र स्ट्राइक वर द्यात अक्षय पहिला चेंडू फेस करणार आहेत सचिन यांचा। फुले तेरावाचा चेंडूला पण एकदा कव्हरला खेळला फटका। एक धाव कंप्लीट केला एका धावेने। अक्षयचा अकाउंट ओपन झालाय। धावसंख्या एकने पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय 3 चेंडू आणि 4 धावा। 3 चेंडू मध्ये 4 धावा बनले आहेत। अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। आता मात्र सुंदर गोलंदाजी पाहायला मिळालाय। चेंडूला थोडस दूर ठेवण्याचा प्रयत्न फलंदाजापासून गोलंदाजाने केलाय आणि निर्धाव डॉट चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते। 4 चेंडू मध्ये 4 धाव बनले आहेत। शेवटचा चेंडू शिल्लक आहे। शेवटचा चेंडू फुल लेंथ एरियावरचा उंच मध्ये गेला फटका। क्षेत्ररक्षक झेलखाली पोहोचतात का? क्षेत्ररक्षक पोहोचलेत, परंतु दोघांमध्ये पाहत राहिलेत। तू मैं अशा प्रकारचा खेळ। झेल सुटलाय। 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात। 1 धावच कंप्लीट केली आहे। एक धाव कंप्लीट झाल्या। एका धावेने धावसंख्या वाढल्या, जाऊन पोहोचल्या 5 या धावसंख्येवरती। आता मात्र 4 षटकामध्ये किती धावा बनवणार? 4 षटकामध्ये धावा बनवाव्या लागणार आहे। धावा बनवण्यासाठी त्या ठिकाणी फलंदाजासाठी पुन्हा एकदा ऑफर, खुश खबर या ठिकाणी येताना पाहायला मिळते। निलेश मांजरेकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी संचित बॅरागाच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लाभले गेले। प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइस लागलंय संचित यांच्या फलंदाजासाठी। बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतात संचित। गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सुजित तयार होताना पाहायला मिळत आहेत। सुजित देखील एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा खेळाडू डीसीसी सावरी संघामध्ये पाहतोय। लेफ्ट हँड फलंदाज, लेफ्ट हँड गोलंदाज असा माहीर असणारा सुजित। पहिला चेंडू आहे। पहिला चेंडू वेगाने हाताळण्याचा प्रयत्न, चेंडूला फलंदाजाच्या बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्नामध्ये वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाला। एका धावेने धावसंख्या वाढली आहे। प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाची कॅश प्राइज आहे। संचित कशा प्रकारे फलंदाजी करतोय? संचितला कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी या ठिकाणी बक्षिसे लागली गेली आहेत। फुलटॉस चेंडू होता। चेंडू मात्र व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये रडारमध्ये आला नाही। निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते सुजित यांच्या गोलंदाजीवरती। सुंदर गोलंदाजी। धावसंख्या झाली ती म्हणजे 6।
हा सामना शेवटपर्यंत लढताना पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ तितकेच ताकदीचे संघ पाहायला मिळत आहे. DCC सावरी विरुद्ध विपक्ष गुडेगर. शॉर्ट पिच चेडूला पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला केलेला फटका मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी चेंडू फील्ड केला गेलाय. 1-0 2 धाब्याने कन्वर्ट केले. 2 धाब्याने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचल्या ते म्हणजेच 8 या धावसंख्येवरती. पंच दर्शवतायत वन शॉट एक हाफ मध्ये त्यानंतर एकच धाव मिळते. एका धाब्याने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचल्या ते म्हणजे 7. आता मात्र रडार मध्ये ओरपी चेडूला खेळ काढलाय. काऊ कॉर्नरच्या वरून चेडू फरार. मस्तक पे दस्तक चेडू सीमारेखा पार. षटकार लॉंगर आलेला षटकार पाहायला मिळतोय. सुंदर फलंदाजी आपण पाहतोय. फलंदाज संचित याच्या बॅटमधून. संचितच्या या षटकासाठी 500 रुपये लागले आहेत. हे येणाऱ्या षटकासाठी 500 रुपये कॅश प्राइज निलेश मांजरेकर यांच्याकडून लागले गेले आहेत. अजून किती षटकार येणार? 4 षटकांचा सामना. दुसरा षटक चालू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सुजित. धावसंख्या झाल्या 13. शेवटच्या क्षणापर्यंत कशा प्रकारची फलंदाजी होणार हे पाहणं महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षक महेश आले शेलखाली. टिपलाय झेल संपलाय. बॅटर संचितचा खेळ. फलंदाज बाद. संचितच्या रबामध्ये पहिला धक्का मिळतोय गुडेगर ब संघाला आणि संचित बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज अजयला देखील विसरून चालणार नाही आहे. 2014 पासून इन्फॉर्म फलंदाज ते आजपर्यंत जवळजवळ आपण पाहिले तर 8, 9 ते 10 वर्षाचा एक्सपिरियन्स ह्या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 2023च्या अंकामातील दोस्ती 11 संघातून खेळत असताना क्वार्टर फायनल आणि सेमीफायनलमध्ये 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज असताना दोस्ती 11 संघाला विजयी कारनामा करणारा फलंदाज अजय. पहिला चेंडू टॅप केल्यानंतर चेंडू थर्डमॅनला ट्रॅव्हल होतोय. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. एका धाब्याने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्येवर पोहोचल्या ती म्हणजेच 14. असे 2 खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, अक्षय आणि अजय. जर आपण पाहिलं मंडणगड तालुक्यातील देवारे विभागातील क्रिकेट 2012-14च्या हंगामामध्ये जयवारे विभागातील होणाऱ्या स्पर्धा पेप्सी बॉलवरती आपल्याला स्पर्धा पाहायला मिळायच्या. खास करून वेरळ कराडी मैदान असू द्या, बुरकत कलाट फाट्यावरचा मैदान, त्यानंतर कुडूक या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धा. या ठिकाणी हे असे खेळाडू अमोल वैराग, अक्षय वैराग, अजय वैराग हे गुडेगर संघातून खेळताना पाहायला मिळायचे. तर कुडूक संघाकडून आपण पाहिलं तर प्रफुल्ल अफगुल, सुरज कंसावळे, प्रितेश टाळकर, हर्षद घाणेकर अशा प्रकारचे हे 2 संघ तुल्यबळ हे संघ आपल्याला पाहायला मिळायचे. खास करून पेप्सी बॉलवरती त्या स्पर्धा आणि तिथून इथपर्यंतचा प्रवास या फलंदाजाने सातत्य ठेवत असताना आपल्या फलंदाजीमध्ये मिळवलेली उच्चांक. पुन्हा एकदा पुढचा चेंडू ऑन साईडला गेलेला स्क्वेअर लेगला फटका. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू सीमारेखा पार. क्लिअर करताना येतोय चौकार. पंचाचा सिग्नल आहे. नो वरती 4 मध्ये एकूण 5 धावा मिळाल्यात. 5 धाब्याने धावसंख्या वाढल्या. जाऊन पोहोचल्या 19 या धावसंख्येवरती. 19 धावसंख्या बंदी गेल्या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. कौशिक पोस्टुरे. आता मात्र पुन्हा एकदा स्लोवर बॉल. गुगली प्रकारचा चेंडू हाताला गेला आणि 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. 22च्या स्वरूपामध्ये पंचाचा सिग्नल येतोय. एका धाब्याने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचल्या ती म्हणजेच 20 या धावसंख्येवरती. गुडेगर खलाटीमधून प्रॅक्टिस करणारे खास करून हे फलंदाज आपण पाहतोय. 2012-14च्या अंकामध्ये पेप्सी बॉलवरती नाडकर खलाटी ग्राउंडमध्ये प्रॅक्टिस करणारे फलंदाज. आत मात्र एक्सपिरियन्स दाखवताना थोडीशी गुगली पाहायला मिळालं. पुन्हा एकदा कौशिकांच्या गोलंदाजीमध्ये हातांची जादू पाहायला मिळालेले. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या स्थिरवलेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज कौशिक तयार.
आणि पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही आणि एक धाव कंप्लीट केली गेली लेग बायचा सर्व मध्ये एका धावेने धाव संख्या वाढली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचल्या 21 21 या धाव संख्येवरती. सुंदर गोलंदाजी खास करून कौशिक यांच्याकडून आपल्याला देखील पाहायला मिळाले. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहेत. राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्क वरती स्टेप आडवून चेंडू खेळून काढला फायनल क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावासाठी कॉल केला जातोय. सुंदर बिटवीन द विकेट 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेने धाव संख्या वाढल्या जाऊन पोहोचल्या 23 या धाव संख्येवरती. 23 धावा बनल्या. तिसरा षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येणार. कौशिक काय गोलंदाजी मार्क मध्ये तयार. पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा पंच घोषित करत आहे. इट्स वाईट फेअर घेऊन दिशा येईल थोडीशी गोलंदाजी होताना पाहायला मिळते. वाईटच्या रोपमध्ये एक धावा आल्या. एका धाव्याने धावसंख्या पुढे सरकताना जाऊन पोहोचलाय 24 या धावसंख्येवरती. आता मात्र पुन्हा एकदा फायनल क्षेत्रामध्ये खेळला फटका. एक धाव कंप्लीट आहे. 1 2 3 तिसऱ्या एटेम्पला चेंडूला गॅदर केला. त्यापर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेने पुन्हा धावसंख्या वाढली आहे आणि जाऊन पोहोचल्या ते म्हणजे 26 या धावसंख्येवरती. तिसरा षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकामध्ये 26 धावा बांधल्या गेल्या आहेत. येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये किती धावा बांधणार ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. असे अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अजून फलंदाजी करतायत. त्यामुळे मोठे फटके येण्याची अपेक्षा आहे आणि मोठ्या फटक्याला थांबवण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती DCC सावरी संघाकडून गोलंदाज यश तयार होताना पाहतोय. नवीन गोलंदाजाला या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न केला गेला. पहिला चेंडू आहे अक्षय यांच्यासाठी. शॉर्ट पिच चेंडूला सोडून दिले. उजव्या इष्टीचा खूपच बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट घोषित करतात. अवांतर धाव अतिरिक्त रूपामध्ये एक धाव. एका धावेने धावसंख्या वाढल्या 27 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या 27. पुन्हा एकदा अक्षय स्ट्राईक वरती गोलंदाजी मार्कवरती. पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. चेंडूला थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू हाताळल्यानंतर डॉटची सांगता होताना पाहायला मिळते. अक्षय सलामीपासून फलंदाजी करतोय. मोठे फटके अक्षयच्या बॅटमधून पाहायला मिळाले नाहीत. येणाऱ्या 4 चेंडूवरती बघूया कशा प्रकारची फलंदाजी कशा प्रकारे गोलंदाजी करणार. शॉर्ट पिच चेंडूला उंचमध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड केला फटका. क्षेत्ररक्षक झेल खाली आहे. झेल सुटलाय. जीवनदान मिळालंय आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचले 29 या धावसंख्येवरती. 29 धावसंख्या बनली आहे. सुजित यांच्याकडून मिस फिल्डिंग होताना पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यश. पुढचा चेंडू अक्षय. शॉर्ट पिच चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक झेल पर्यंत आले. झेल मात्र त्या ठिकाणी पकडू शकले नाही. झेल सुटलाय. जीवनदान मिळालंय आणि तिसरी धाव घेताना फलंदाज बाद झालेत अक्षय यांच्या रपामध्ये. दुसरा धक्का मिळतो गुडेगर ब संघाला. फलंदाज बाद. 2 धावेने धावसंख्या वाढल्या. धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती म्हणजे गुडेगर ब संघाची 31 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज ऋतिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईक स्ट्राईक वरती आहेत अजय. ऋतिक खैरे नॉन स्ट्राईक स्ट्राईक वरती अजय. 5 चेंडूमध्ये 9 धावांची खेळी करताना आपण अजयला पाहिलंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. आता मात्र बॅकफुटला जाऊन कट केल्यानंतर चेंडू घेऊन काढला कव्हरच्या शेरे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय का बघूया. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेलाय आणि दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. 2 धावेने धावसंख्या वाढल्या. जाऊन पोहोचल्या 33 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती
येणाऱ्या धावा, थांबवल्या जाणाऱ्या धावा या देखील दोन्ही संघासाठी निर्णायक क्षण असणार आहे. बघूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा मिळत आहेत, किती धावा रोखल्या जातात गोलंदाजांकडून. शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार, ऑन साइडला खेळला फटका, चेंडू सीमारेखा फरार, येत आहे धावा, षटकार, 6 धावा. अजयच्या या षटकारासाठी एक शेर आठवला मला. वाकडा तिकडे बाबाडीचा वाकडा तिकडे पाळला, षटकार मारलाय अजय भावाने, झुकेगा नाही साला अजय भावा. सुंदर फलंदाजी पाहायला मिळालाय. अजय यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूपासून मोठे फटका खेळण्यासाठी प्रयत्न, वारंवार मेहनत, धडपड चालली होते आणि शेवटच्या क्षणी षटकार येताना पाहायला मिळालाय. षटकाराने धावसंख्या वाढल्या, जाऊन पोहोचल्या 39 धावसंख्येवरती. 40 धावांसाठी टार्गेट सेट केला गेलाय. आता डीसीसी सावरी संघासाठी बॅटल रंगणार आहे, बॅटलमध्ये लढत पाहायला मिळणार. आता मात्र नक्कीच रोमहर्षक अटातडीचा सामना शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला मिळेल. आणि वैभवजी, मी एक उल्लेख करेन की गेल्या वर्षी आपण घोडेगर बस संघाला सुद्धा पाहिलं होतं की टॉप 4 मध्ये आला होता. चतुर्थ पारितोषिक पटकावलं होतं घोडेगर बने सुद्धा. ही एक अभिमानाची गोष्ट होती. नक्कीच नक्कीच तृतीय आपण केलाय. तृतीय क्रमांकाचा मानकरी गुडेगर बस संघाला पाहिलाय. पुढील संघाचा टॉस करताना पुढील सामन्यासाठी दोन्ही संघाला विनंती, आपण टॉस साठी यायचं आहे. शनाळी बुलाडेवाडी वर्सेस आंबवणे गाव. श्री गणेश मंदिर आंबवणे गाव विपक्ष शनाळी बुलाडेवाडी या दोन संघात मॅच टॉस केला जाणार आहे. आणि वैभवजी, ही लढत सुद्धा एकदम आपल्याला रंगतदार अशी पाहायला मिळणार आहे. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळणार धर्मेश आंबवणे गावचे एक्सप्रेस ज्याला बोलतो, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलो तर नितेश साळवी, तसेच आपलं निकेश बोलाडे हे सुद्धा पाहायला मिळणार आहेत. नक्कीच नक्कीच चांगला उल्लेख केला गेलाय. मागील रविवारी झालेली मॅच ज्या ठिकाणी आपण घरी तलाव या ठिकाणी लाईव्हची मॅच पाहिली असेल तर प्रथम क्रमांकाचा पारितोषिक पटकावणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आंबवणे गाव. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक शेनाळी बोलावडी संघाने देखील त्या ठिकाणी पटकावताना आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यामुळे ही फायनलचा सामना केलेला हे दोन्ही संघ आता मात्र पहिल्या फेरीसाठी लढताना पाहायला मिळणार आहेत. नक्कीच ह्या दोन संघांमध्ये देखील अटातडीचा सामना पाहायला मिळणार. तुर्तास चालू असणारा सामना आपण पाहतो गुडेगर ब विपक्ष सावरी दत्त मंदिर या डीसीसी सावरी या दोन संघादरम्यान. 4 षटकामध्ये 40 बनवायचे आहेत, प्रत्येक षटकामध्ये 10ची सरासरी. आता मात्र सनलाईट मध्ये पण फ्रंट लाईन मध्ये चला बॅटर थोडी घाई करायची आहे. फलंदाजांना विनंती, आपण लगेच मैदानाच्या मध्ये जायचं आहे. आणि वैभवजी, बोलाडेवाडीने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज केपी आणि सुजित, कौशिक पोष्टुरे आणि त्यांच्या साथीने सुजित, दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट हँड राईटीचं कॉम्बिनेशन डीसीसी सावरी संघाकडून होताना पाहायला मिळतंय. वैभवजी, तसं पाहायला गेलं तर दोन्ही संघ तुल्यबळ आहेतच. गेल्या वर्षीचा आपण उल्लेख केला की सेमीफायनलमध्ये हार पत्करावी लागली होती घोडेगर ब संघाला, परंतु एक स्टेप मागे राहिले होते. यावर्षी बाजी मारतील का, याकडेही त्या घोडेगर ब संघाचे लक्ष असणार आहे. नक्कीच नक्कीच युवा चषकासाठी जवळजवळ 4 ते 5 पर्वामध्ये या संघाला झुंजताना आपण पाहतोय. अजूनपर्यंत यश या संघाला आलेले नाही आणि यश येण्यासाठी ही चाललेली धडपड, गेली जाणारी मेहनत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लेट्स प्लेचा इशारा आलाय पंचांचा. गोलंदाजी स्ट्राईक वरती गोलंदाज तुषार सज्ज होताना पाहायला मिळतात. स्ट्राईक वरती आहेत कौशिक पोष्टुरे. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडूला स्विंग केलाय. लेग ब्रेक प्रकारचा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती डॉटचा स्वरूपामध्ये आलेला पहिला चेंडू पाहायला मिळालाय. तसं बघायला तर वैभवजी, तुषार सुद्धा आपल्याला अ टीम मधून खेळताना दिसतो, परंतु आज ब टीम मधून खेळताना दिसतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला केलेला फटका, चेंडू खेळून काढलाय. बीड विकेट क्षेत्रामध्ये सेंडू सीमारेखा पार,
येतोय युवा चौकार 4 धावाने अकाउंट ओपन केले गेले डीसीसी सावरी सकाळकडून. हॅलो हॅलो आपल्या कणगर गावचे संतोष धोकटे साहेब आपल्या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. त्यांचे युवा क्रीडा कमिटी मंडणगड यांच्यातर्फे हार्दिक आभार मानतो. त्यांचं स्वागत आहे. धन्यवाद. चांगला उल्लेख त्या ठिकाणी केला गेलाय. पुढील चेंडूवरती पुन्हा एकदा एक धाव आले एका धावेने धावपले पुढील श्रेणीला जाऊन पोहोचलाय तर म्हणजे याचा 5 या धावसंख्येवरती 3 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा बंद केल्या. स्ट्राईक वरती आलेत लेफ्ट हँड फलंदाज सुजित, गोलंदाजी स्ट्राईक वरती गोलंदाज लेफ्ट हँड गोलंदाज तुषार, दोन्ही लेफ्टी फलंदाज आणि गोलंदाज यांच्यामध्ये बॅटल रंगताना पाहायला मिळणार. गोलंदाज स्ट्राईक वरती गोलंदाज तयार होत आहे. स्ट्राईक वरती सुजितला पाहतोय. सुजित कशा प्रकारची फलंदाजी करणार मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये येणाऱ्या काही चेंडूंवरती फील्ड पोझिशनचा जर आपण विचार करायला गेला तर फाईन लेग, त्यानंतर थोडी घाई करायची आहे. मिड विकेट, स्क्वेअर लेग अशा प्रकारचं क्षेत्रव्यूह. पुढचा चेंडू आहे गोलंदाजी मार्कवरती तुषार. आता बरं चेंडू उंचमध्ये झेलची संधी आहे परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. चेंडू निघून चाललाय. 1 बाउन्स सीमारेखा पार 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 येतोय चौकार. वैभवजी थोडं कन्फ्युजन झालंच होतं की बाहेरचे जे सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर असतात ते कुठे लावायचे, याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन झालंच होतं. नक्कीच नक्कीच सगळा उल्लेख केला आहे. लेफ्ट हँड फलंदाजासाठी थोडंसं टेन्शन असतं, डोकेदुखी असतं गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला कशा प्रकारचे फील्ड पोझिशन सजवायची. आपण पाहिला तर 2 क्षेत्ररक्षक एक पाहिलं तर आपण लॉंगांदा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. पुन्हा आता मात्र उंचवमध्ये झेलची संधी आहे. झेल खाली स्वतः गोलंदाज आले तुषार, टिपला झेल, संपला बॅटर सुजिताचा खेळ फलंदाज बाद. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सुंदर गोलंदाजीमध्ये कमबॅक देखील पाहायला मिळालाय. एक तेरी तो एक बेरी असा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहिलाय. षटकारानंतर पुन्हा एकदा विकेट डब्ल्यू आलाय आणि त्यानंतर धावांना थोडासा ब्रेक लगावला गेलाय. धाव संख्या झाला 1 षटक समाप्तीनंतर 9. 10ची सरासरी पूर्ण करायची आहे आणि पहिल्या षटकामध्ये 9 आलेत. अजूनही वैभवजी पाहायला गेलं तर 15 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. म्हणजे बघायला गेलं तर प्रत्येक चेंडू मागे 2 धावा येणे जरुरी आहे. नक्कीच नक्कीच प्रत्येक षटकामध्ये 10ची सरासरी आहे. त्यानंतर 15 मध्ये अजून 31 धावा बनवायची आहेत. हा षटक या ठिकाणी निर्णायक असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अभि यांना आपण पाहतोय. त्यानंतर स्ट्राईक वरती फलंदाज आहेत कौशिक पोस्टुरे. नॉन स्ट्राईक वरती आहेत संदेश. स्वतः कर्णधार आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण सजवलंय. आपण पाहतोय फील्ड पोझिशनचा विचार केला गेला तर फाईन लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, मिड विकेटला, मिडवॉनला अशा प्रकारचे क्षेत्रव्यूह. पहिला चेंडू लॉंग ऑफला गेला फटका. 1 धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावासाठी कॉल केला जातोय. सुंदर मिडविन द विकेट आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचल्या ते म्हणजेच 1-1 11 आहे धावसंख्येवरती. 1-1-1. पुन्हा एकदा आता बाता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका खेळला. 1 धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय. सुंदर आणि मिडविन द विकेट पाहायला मिळते का? नाही त्या ठिकाणी शेड्यूला गॅदर करेपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत आणि 2 धावेने धावसंख्या वाढली आहे. धाव फलक पुढे सरकता धावून बसलाय 13 या धावसंख्येवरती. कौशिक या गोष्टीमध्ये माहिर आहे, हुशार आहे. कशा प्रकारची खेळी करायची त्याला माहीत आहे. मोठे फटके नाही परंतु सिंगल डबल या ठिकाणी कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि आता मात्र पुन्हा एकदा शेड्यूलला जाऊन दिलंय. पंचांनी त्या ठिकाणी घोषित केलं अवांतर. अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये 1 धाव. 1 धावेने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोचले 14 या धावसंख्येवरती.
14 धावा बंद केल्यात. गोलंदाजी मार्कवरती अभि पुन्हा एकदा तयार. आता मात्र ऑन साइडला गेला फटका आहे. झेलची संधी आहे नो मॅच लँड मध्ये. चेंडू ट्रॅव्हल झाला तोपर्यंत एक धाव कंप्लीट करण्यासाठी प्रयत्न आणि 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या गेल्या आहेत. 2 धावेने धावसंख्या पुन्हा वाढल्या जाऊन पोहोचल्या ती म्हणजे 16 आहे धावसंख्येवरती. 16 धावा बदल्या आहेत. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते कौशिक पोस्टर यांच्याकडून. लगातारचे 3 डबलचे फटके पाहायला मिळालेत. आता मात्र कट केलाय कव्हरच्या दिशेने. पंच पाहायला मिळालाय आणि फटक्यामध्ये आहे वजन आणि चेंडू निघून चाललाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. सीमारेखा पार क्लिअर करत असताना चौकार 4 धावांसाठी. कौशिकजीच्या एक या फटक्यासाठी मी एक शेर बोलेन करेन की आले किती गेले किती उडून गेला भरारा आणि अजूनही संपलेला नाही या कौशिकजी पोस्टरचा दरारा. नक्कीच नक्कीच झरारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय फलंदाजाकडून कौशिक यांच्याकडून. 4 धावेरी धावसंख्या म्हटलं 20 धावा बनल्या गेल्या आहेत. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक चेंडू मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतो अभि याच्या चेंडूवरती एज लागले. आता मात्र फलंदाज मोठा मासा घालायला लागणारा फलंदाज कौशिक पोस्टर बाद. दुसरा धक्का डीसीसी साबऱ्या संघाला. नक्कीच वैभव मी अजून एक उल्लेख करेन की जसे आपण पाहतो की घड्याळाचे 3 काटे असतात बरोबर. त्याला चालवणारा मागे असतो म्हणजेच सेल. तसंच क्रिकेटला सुद्धा चालवणारा कोण असतो तर विकेटच्या मागे असतो तो म्हणजे विकेट किपर. तोच आपला अजय शिगवण आपली एक चांगली भूमिका बजावत असताना विकेट किपरची. नक्कीच नक्कीच चांगला उल्लेख केला गेलाय. विकेट किपर अजय यांच्या हातमध्ये झेल विसवलाय. अजय आपण पाहिलं तर जवळजवळ 7 ते 8 वर्ष गुडेघर अ संघासाठी यष्टिरक्षण करताना आपण पाहिलं अजयला. आणि अजय असा यष्टिरक्षक आहे तो क्लोज किपिंग करतो. खास करून कितीही फास्टर गोलंदाज असू द्या त्यानंतर कितीही स्विंग करणारा गुगली करणारा गोलंदाज असतो त्यासाठी क्लोज किपिंगसाठी माहीर असणारा यष्टिरक्षक म्हणून ज्याला पाहिलं जातं. माइंड कूल जशा प्रकारे महेंद्रसिंग धोनी विकेट किपिंग करत असतात तशाच प्रकारचा हा खेळाडू गुडेकर संघासाठी अजयला आपण पाहतोय. पहिला चेंडू उंच हवेमध्ये ऑन साइडला गेलेला फटका. क्षेत्ररक्षक साईल आलाय झेल खाली टिपला झेल संपलाय. बॅटर सदस्याचा खेळ 1 विकेट गॉन. फलंदाज बाद. खुशीचं वातावरण गुडेघरच्या खेळामध्ये पाहायला मिळते तर निराशा पाहायला मिळते डीसीसी सावली संघामध्ये. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज कोण आहेत मंथन. वैभवजी एक मान सन्मान केला जाणार आहे श्री संजय गणपत निमदे शेनाळे बोलाडेवाडी ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केली होती. त्यांचा यथाचित मान सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेन श्री संजय निमदे यांना. गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहतोय मंथन. देवाऱ्यामध्ये आहे मंथन तो वेगळा आहे परत आता मैदानाच्या आतमध्ये आहे तो गुडेघरचा मंथन आहे. आता मात्र या मंथनने मैदानाच्या आतमध्ये सुंदर खेळ केलाय. पहिल्या चेंडूमध्ये डब्ल्यू मिळवून दिलाय आणि देवारचा मंथन मात्र टॉप गिअरवरती नेण्यासाठी त्या ठिकाणी माहीर आहे. बघूया आता मात्र टॉप गिअरवरती कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्टेप आउट झाले त्या ठिकाणी पाहिलंय पंचानी फलंदाजाला आणि चेंडूला स्वेर चेंडू घोषित करत असताना डॉटच्या रूपामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहतोय. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी चेंडूला शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न फलंदाज महेश यांच्यापासून अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला हाताळलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहतोय. नवीन गोलंदाज गुडेकर बॉल संघामध्ये यूज केला जातोय आणि सुंदर गोलंदाजी या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मध्ये शॉर्ट पिच चेंडूला खेळण्याचा प्रयत्न थोडासा बेस फिल्डिंग यष्टिरक्षकाच्या माध्यमातून वाईट. त्यानंतर येणाऱ्या बायच्या मध्ये 1 धाव 2 धावा ऍड होतात. 2 धाव्याने धावसंख्या वाढलाय जाऊन पोहोचलाय तर म्हणजे 22 या धावसंख्येवरती 22 धावा झाल्या. 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतापर्यंत झाला. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत पाहिला तर 2 धावा खर्च केल्या आहेत मंथनने. पहिल्या चेंडूवरती विकेट दुसरा डॉट तिसरा डॉट त्यानंतर वाईड वरती प्लस. आता मात्र पुन्हा एकदा दिशाशे भटके तो खाऊ उगे फटके दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा वाईड आला. वाईडच्या स्वरूपामध्ये
अतिरिक्त अजून एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढली, धावर पोहोचले आहे 23 धावांवरती. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूवरती बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतायत गोलंदाज मंथन. आता मात्र सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. अपील केली गेली, आउट अपील आणि पंचांचा बोट हवेमध्ये. फलंदाज बाद. फलंदाज बाद झालेत. नरेश बाद होताना पाहायला मिळत आहेत. नरेश याच्या मध्ये पुन्हा एकदा धक्का मिळतो डीसीसी सावरी या संघाला. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते मंथन यांच्याकडून. वैभवजी, मी अजय शिगवण यांचा वारंवार उल्लेख केला, कारण की ते विकेट किपरची जी भूमिका बजावतात ते एकदम उत्कृष्टरित्या, एकदम बोलतात ना, आपला अनुभव लयाला लावताना दिसत आहेत अजयजी शिगवण. सुंदर क्षेत्रक्षर पाहायला मिळते. आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय, पण एकदा मंथनला स्ट्राईकवरती आहेत. अक्षय हार्डर फलंदाज पोलावड्याच्या मध्ये मानले जाणारे हा फलंदाज. आता पाहूया त्या ठिकाणी किती धावा घेणार. आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. अक्षय यांच्या मध्ये धक्का मिळतो डीसीसी सावरी या संघाला. 1 वर विकेट गॉन, फलंदाज बाद. प्रितेशजी, आपण जर पाहिलं तर 2 षटकामध्ये 20 धावा होत्या. तिसरा षटक निर्णायक षटक होता. तिसरा षटक टाकणार कोण, आणि त्यावेळी नवीन गोलंदाजा दिली त्यांनी संधी, आणि त्या संधीमध्ये गोलंदाजाने प्रेशरमध्ये केलेली गोलंदाजी मंथनने सुंदर गोलंदाजी केली. स्वतःला आत्ममंथन केलंय, आणि आत्ममंथन करत असताना या ठिकाणी केलेली गोलंदाजी या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 3 गडी बाद केलेत. 3 गडी बाद करत असताना 3 धावा देऊन ह्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट करून दिलंय. सामन्याला खेचून आणते म्हणजे गुडेकर ब संघाच्या दिशेने. वैभवी, गुडेगर बसचा अजून एक उल्लेख करेन की जेव्हा आपण पाहिलं होतं की जेव्हा ओव्हल मैदानला गुडेगर अ आणि गुडेगर ब दोन्ही फायनल मॅच खेळले होते, 32 टीममधून टॉप 2 मध्ये अ आणि ब, म्हणजे एक अलग प्रकारचाच रेकॉर्ड होता, एक वेगळ्या प्रकारचाच आगळा वेगळा रेकॉर्ड होता. नक्कीच चांगला उल्लेख केला गेला. त्या गोष्टीवर चर्चा होणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पुढचा चेंडू आता निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे काय, आणि फलंदाज धाबाद होताना पाहायला मिळत आहेत. यश बॅक टू पॅव्हलियन. वन्स मोर विकेट गॉन, फलंदाज बाद. ज्या प्रकारे उल्लेख केला गेला होता गुडेगर अ विपक्ष गुडेगर ब, हे 2 संघ फायनल मध्ये एकामेकासमोर लढताना पाहायला मिळाले होते. ते का पाहायला मिळाले होते याचा जिवंत उदाहरण आपण पाहतोय. जशा प्रकारे पहिल्या सामन्यामध्ये गुडेगर अ संघाने केलेला खेळ आणि त्याच खेळानंतर गुडेगर ब संघाचा खेळ, तितकाच ताकदीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गुडेगर ब संघाला असा कोणता संघ आपण समजू शकत नाही की हा ब संघ आहे. प्रत्येक खेळाडू आपला 100% एफर्ट्स देताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर पुन्हा एकदा फलंदाजी करताना फलंदाजाच्या बॅटमधून आलेला षटकार 6 धावासाठी. 6 धाब्याने धावसंख्या वाढली आहे आणि जाऊन पोहोचल्या ती म्हणजेच 29 या धावसंख्येवरती. 3 चेंडूमध्ये अजून 11. 3 म्हणजे 11, म्हणजे सामना अजूनही गुडेगर संघाच्या दिशेने झुकलेला नाहीये. अजून कमबॅक करण्याची संधी डीसीसी सावरी संघाला आहे. आणि डीसीसी संघाचा फलंदाज कोण आहे? महेश महाबदी स्ट्राईक वरती आहे. त्याच्यामध्ये एक क्षमता आहे, पॉवर आहे, आणि पॉवर जनरेट करण्यासाठी खेळला फटका क्षेत्ररक्षकाला झेल खाली टिपलाय झेल, संपलाय खेळ. बॅटर महेश बाद. बोटा धक्का मोठा हादरा टीम डीसीसी सावरी संघाला. वैभवजी, हा जो कॅच पकडलेला आहे एक टर्निंग पॉईंट होऊ शकतो या मॅचचा. नक्कीच आपण गुडेकर संघाचा जर उल्लेख केला तर गुडेगर संघ यासाठीच माहीर आहे. फील्डमध्ये आपण पाहिलं तर गुडेगर संघाकडून आपल्याला मिसफिल्डिंग होताना कधी पाहायला मिळणार आहे. एका दुसरी मिसफिल्डिंग होईल, परंतु अशा क्षणी मोक्याच्या क्षणी कदापि या संघाकडून मिसफिल्डिंग होणार नाही. याची मात्र खबरदारी, याची काळजी या दोन्ही संघाकडून घेताना पाहायला मिळते. गुडेगर अ गुडेगर ब या 2 संघाकडून आपण पाहतो. आणि तसाच खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळाला. महेशांना बाद होताना पण पाहिलं. आता येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 11 धावा बनवायच्या आहेत. 2 मध्ये 11. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतात. हा चेंडू निर्णायक आहे.
या चेंडूवरती सामन्याचं समीकरण आहे. तू जमीन पैदा करतो आसमान पैदा कर, मांगने से कुछ नहीं मिलता मेरे दोस्त. तू तुम्हारे अंदर आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासाने फलंदाजाला फलंदाजी करावी लागणार. गोलंदाजावरती थोडासा प्रेशर पाहायला मिळालाय. एक धावसंख्या वाढली आहे, धावून पोहोचल्या ती म्हणजेच धावसंख्या झाली आहे 30. अजूनही सामना जिंकण्यासाठी 10, 2 मध्ये 10. सामना उघड्या डोळ्याने पहा. पुढील चेंडू आहे. आता मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फायनल क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट केली आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. 4 चेंडूला शेवटच्या चेंडू रिलीज केले. थोडासा व्हेरिएशन पाहायला मिळाला गोलंदाजांमध्ये. स्लो रन प्रकारचा चेंडू फलंदाज अगोदरच तयार झाल्यानंतर चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाही. वैभवजी या गोडेकर संघाची ही तर खासियत आहे ना की युवा टॅलेंट कुठे क्रिएट करायचं आणि कसं निर्माण करायचं हे गुडेकर संघाकडूनही शिकलं पाहिजे आपण. नक्कीच आणि गुडेगर संघाकडून या नवीन खेळाडूला संधी देखील दिली जाते. तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 1 मध्ये 9 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू आता मात्र ऑन साईडला अलाउन द कार्पेट केलेला फटका आहे आणि या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केलं. 1 धावेने सामना या ठिकाणी विजय संपादन केलं. त्यामध्ये टीम गुडेकर ब या संघाने सामना जिंकलाय. हार्ड लक डीसीसी सावरी, बेस्ट ऑफ लक गुडेकर ब. गुडेकर बस संघाने बघायला तर दाखवून दिलंय की आम्ही गेल्या वर्षी टॉप 4 मध्ये का आलो होतो ते आता सुद्धा त्यांनी तेच दाखवलं आहे, सिद्ध करून दाखवलं आहे की या वर्षी